नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। सध्या आवळे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत मार्केटमध्ये। तर अशी रसरशीत आवळा कँडी कशी करायची याची रेसिपी इथे शेअर करत आहे। यासाठी इथे मी पाऊण किलो आवळे स्वच्छ धुवून 3 दिवस फ्रीझरमध्ये ठेवले होते। व्यवस्थित 3 दिवसांनंतर ते काढायचे आणि अर्ध्या तासानंतर नॉर्मल झाले की त्याच्या अशा फाका करून घ्यायच्या आहेत। आवळे आपल्याला गरम अजिबात करायचे नाहीयेत। जसे फ्रीझरमधून काढले त्याच्या अशा ह्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्या फोडी आता आपण 3 दिवस साखरेत ठेवणार आहोत। साधारण 5 वाट्या आवळ्यांच्या फोडींसाठी मी इथे 5 वाट्या साखर घेतली आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला ढवळून ठेवायचं आहे। जस्ट फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की 3 ते 4 दिवस, चौथ्या दिवशी आपण हे आवळे जे आहेत ते पाकातून काढायचे आहेत आणि ताटामध्ये वाळवायला ठेवायचे आहेत, नाहीतर मग त्याला एक प्रकारचा वास येऊ लागतो। तर हे सगळं मिक्स होऊन मी आता इथे झाकण लावून ठेवून देत आहे। जस्ट माझी पहिली बॅच आवळ्यांची मी इथे अशी वाळत घातली आहे। परवाच काढलेले होते हे। आता हे 3 दिवस किंवा 4 दिवस मी सुकवणार आहे। सध्या अजून ऊन जास्ती नाही आहे, त्यामुळे मे बी पंख्याखाली 5-6 दिवस लागू शकतात। तुम्हाला हवं तर तुम्ही पिठी साखर पण थोडी घालून असं करू शकता, पण मला असेच सुकवायचे असतात कारण की याच्यात परफेक्ट झालेलं आहे प्रमाण। तुम्ही बघू शकता कसं ट्रान्सपरंट छान आहे हा आवळा आणि ज्यूसी पण होणार आहे हे। आणि काहीही न घालता कलर त्याचा अगदी इंटॅक्ट जसा आहे तसाच आहे, कारण की आपण इथे शिजवलं नाहीये, वाफवलं नाहीये, काहीच नाही केलेलं आहे। जस्ट धुतलेले आवळे फ्रीझरमध्ये 3 दिवस ठेवले होते, ते बाहेर काढले आणि मग त्याच्या अशा पाका केल्या। अर्ध्या एक तासानंतर ते नॉर्मल होतात, आधी दगडासारखे असतात ते टणक, मग त्याच्या अशा ह्या फाका इझिली होतात। त्या चाकूने किंवा हाताने असा उकलून घेतल्या आणि मग साखर घालून आपण ठेवलं होतं। साखरेतून 3 दिवसानंतर काढलेले आहेत। आता ही दुसरी बॅच माझी 1 दिवस झालेला आहे, तुम्ही बघू शकता त्याच्यात थोडी साखर अजून दिसतीये। फ्रीझर मधून काढलेले जे आवळे मी घातले होते ती साखर अजिबात न वाटता पूर्ण अशी विरघळली आहे, पण थोडी साखर अजून इथे दिसतीये। आता उद्या दुसऱ्या दिवशी पर्यंत हे पूर्ण विरघळतं आणि तिसऱ्या दिवशी पण आपण ठेवणार आहोत, म्हणजे ते पूर्ण मुरणार त्याच्यामध्ये। पहा सगळी साखर विरघळली। मी इथे बरोबर 5 वाट्या साखर घातली होती, म्हणजे पाऊण किलोच्या आसपास आवळे होते। मोठे मोठे छान बघून आणायचे, सध्या सीझन आहे तर, आणि त्याला बरोबर पाऊण किलो, म्हणजे मी आवळे सुद्धा मोजून घेतलेले वाटीने। आपण बघितलं 5 वाट्या ते आवळे झाले होते, त्याच्यामध्ये मी 5 वाट्या साखर घातली आहे बरोबर। आणि आता 1 दिवस झालेला आहे पूर्ण। परत आज असं हलवायचं फक्त आणि झाकण घालून ठेवून द्यायचं आपल्याला। आता हे चौथ्या दिवशी आवळे पूर्ण कोरडे झाले आहेत बऱ्यापैकी। मी घरात पंख्याखाली वाळवत असल्यामुळे अजून 1-2 दिवस मी हे वाळत ठेवेन। तुम्हाला जर झटपट हवे असतील तर तुम्ही उन्हात टेरेसमध्ये वगैरे ठेवून त्याच्यावर पातळ ओढणी ठेवून अगदी 3 ते 4 दिवसातच हे खडखडीत कोरडे होऊ शकतात। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर पटकन कोरडी हवा असल्यामुळे आणि थंडी असल्यामुळे पटपट सुकतात। हे कांडी आपली रेडी झाली आहे। आता हे आवळे बऱ्यापैकी कोरडे झाले आहेत। आता मी हे काढून घेते आहे आणि आपण जे पाकात ठेवले होते धुवत ते आता 3 दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत। सो आज मी आता हे या प्लेटमध्ये काढून ठेवेन, पुन्हा 3 दिवस हे वाळवेन आणि मग ह्याचा जो पाक राहील तो आपण उकळवणार आहोत 5 मिनिटं जरा, म्हणजे आपल्याकडे कँडी ॲज वेल ॲज आवळा सिरप अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी तयार होतील। पहा पूर्ण असं हे, कारण की असाच्या असा स्टोअर नाही करू शकणार आपण अजिबात आत्तापर्यंत काहीच शिजवलं नव्हतं, म्हणून आवळे आपण वाळवू शकतो
पण पाक आपल्याला प्रिझर्व करायचा असेल सरबतासाठी वगैरे तर त्याला एक 5 मिनिटं छान उकळी काढायची आणि मग साधारण आपल्याला याच्यामध्ये 300 मिली एवढं आवळा सिरप मिळू शकतं, ज्याच्यात पाणी घालून आपण सरबतासारखा त्याचा वापर करू शकतो. तुम्ही हवं तर त्यात वेलची पावडर वगैरे पण घालून ठेवू शकता. तर मी आता ही आधीची बॅच जी आहे या कँडीज मी काढून घेते. जर तुम्हाला जास्ती दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही ह्याला पिठी साखर लावून जरा कोट करून टिकवू शकता. पहा, या बॅचसोबत एवढं सिरप तयार झालेलं आहे हे आवळ्याचं. यातला पाक उकळायला ठेवला तेव्हा. असं घट्टसर सिरप आपल्याला उकळून चांगलं 5 ते 7 मिनिटं उकळून घेऊन नंतर हे मी आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं आहे, जेणेकरून विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह छान सरबत आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होतं, ज्याच्यामध्ये आवळ्याचा सगळा अर्क उतरलेला असतो असं. आणि एक्स्ट्रा साखर वगैरे काही घालायची नाही. हे जे आवळे विरघळल्यानंतरचा जो पाक उरलेला आहे तोच उकळवून तेच आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. मग याच्यात आपल्याला हवं तितकं पाणी घालून आपण त्याचं सरबत म्हणून वापर करू शकतो. आता हे दुसऱ्या बॅचसाठीचे आवळे मी इथे काढून ठेवते आहे. असे व्यवस्थित आपण आपला पाक सगळा निथळून घ्यायचा आहे, इथे पळायला घालायचं. आणि मुद्दामून मी ताटात ठेवते, म्हणजे कधी पंख्याखाली किंवा ऊन समजा आलं तर उन्हामध्ये वगैरे आपण हे ताट अगदी जिथे हवे त्या ठिकाणी नेऊ शकतो. तुम्ही एखाद्या डिशमध्ये प्लास्टिकच्या वगैरेही ठेवू शकता. त्या प्रकारे पसरवून हे पण आता एक 4-5 दिवस आपण ठेवू शकतो वाळत. असे सगळे आवळे मी इथे आता काढून घेतले आहेत आणि हे आता आपण 4-5 दिवस छान वाळवून काढू. तुम्ही पसरट सुट्टे सुट्टे तुम्ही 2 प्लेटमध्ये पण ठेवू शकता. आता हे एवढं सिरप इथे उरलेलं आहे, हे आता आपण उकळून घेऊया आणि त्याचं मग आपल्याला सिरप मिळेल. असे सिरप आपण व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आणि म्हणजे मग आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो. थंड झाल्यावरती बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवलं की आपण त्याचा सरबतासाठी वापर करू शकतो. तर हे बंद करते मी. व्यवस्थित उकळी आलेली आहे छानपैकी आणि गार झाल्यानंतर ते बॉटलमध्ये आपण भरू शकतो. धन्यवाद.